आमचा मुलगा किंवा मुलगी फक्त अमुकच खातो, खूपच आवडी-निवडी आहेत, न्यूट्रिशन जातच नाही. ही पालकांची काळजी खुद्द त्यांनीच निर्माण केलेल्या प्रॉब्लेममुळे आहे. मूल आईचं दूध सोडून दुसरं काही खायला सुरुवात करतं, तेव्हापासून त्याला सगळं द्यायची सवय आपण आपल्याला लावली तरच मुलांच्या आवडी-निवडी आपोआप आपल्याला हवा तो आकार घेतात. आणि एवढं करूनही त्याने नखरे केलेच तर तुला समोर ठेवलंय ते गिळावं लागणार आहे. हा दंडक तुम्ही राबवू शकता ना. काय आवडतं रे तुला? हा प्रश्न अधूनमधून विचारला जाणं आणि विचारात घेणं ठीक आहे, पण रोज जेवणाआधी आज काय खाणार किंवा आज अमुक एक भाजी आहे आणि ते तमुक प्रकारचं वरण आहे, चालेल ना, खाशील ना, हा संवाद आपणच इनिशिएट करत असू तर मुलाने नखरे करणं स्वाभाविक आहे. रोज रोज तेच काय असतं ही तक्रार मुलं करत असतील तर त्यावर ठाम उत्तर हेच असायला हवं की रोजचं जेवण असंच असतं आणि असंच असणार आहे. तीच आपल्या घरची रीत आहे आणि सगळीकडे असंच असतं. आता घरातले सिनियर्सच जर नखरे करणारे असतील, आई वडील किंवा आजी आजोबांच्या खूप काटेकोर आवडीनिवडी असतील तर मात्र यू कांट हेल्प इट. मुलं तुमचं वर्तन कॉपी करणार आहेत आणि तुम्ही स्वतः नखरे करताय पण मुलांनी मात्र सगळं खावं, सगळं खायचं असतं अशी अपेक्षा असेल तर इन अ ऑलवे ते होणार नाहीये. त्यामुळे मे बी मुलांना चांगल्या